तू तीच आहेस भाग 21. ती तिचं काम व्यवस्थित करत आहे. तुला कधी काम करता येईल? तुझी सगळी कामं दुसरे करतात आणि तू फक्त माझ्याकडून पेमेंट. हॅलो हॅलो. भार्गवने बघितलं तर कॉल कट झालेला होता. एवढी गोष्ट मात्र याला परफेक्ट जमते. जेव्हाही याला काही बोलायला गेलं की हा कॉल कट करतो. तू ये आता परत माझ्यासमोर. भार्गव कट झालेल्या शोनच्या कॉलला बघून म्हणाला. आरव कीर्तीला फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन गेला होता. तिथे चांगल्या घरची मुलं बघून कीर्ती थोडी घाबरली. तिने आरवचा हात घट्ट पकडला. त्याने कोणाची पर्वा न करता तिला आत घेऊन गेला. बाकी स्टुडंट त्या दोघांकडे बघत होते, पण आरवने कोणाकडेच लक्ष दिलं नाही. आरव आणि कीर्ती तिथल्या HODकडे आले. कीर्तीला लगेच दुसऱ्या दिवसापासून क्लास जॉईन करायला सांगितलं. ती खुश तर होतीच, पण तिला भीती वाटत होती. या सगळ्यांमध्ये ती एकटीच मिडल क्लास होती. तिने आरवकडे बघितलं तर तो तिच्यासाठी खुश होता. त्याच्यासाठी आता ती पुढे पाऊल टाकणार होती. कीर्ती, काय झालं? आरव तिला म्हणाला. दोघं आता तिच्या फ्लॅटवर निघाले होते. थोडी भीती वाटत आहे, ती मोठा श्वास घेऊन म्हणाली. आरवने गाडी बाजूला लावली. इकडे ये. त्याने त्याचा सीट बेल्ट काढला आणि तिच्याकडे सरकला. कीर्तीने लगेच त्याच्या मिठीत शिरली. कीर्ती, भीती का वाटते? त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं. मी करू शकेल का नाही? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू नक्की करून दाखवशील. त्याला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. रात्र झाली होती. इशिका आजीसाहेबांचे पाय चेपायला गेली, पण त्यांनी नकार दिला. म्हणून ती त्यांना सांगून घरी जायला निघाली. तितक्यात भार्गव आला. मिस इशिका, तुझा आजचा दिवस कसा होता? भार्गव म्हणाला. खूप छान. तुम्ही मला आजीसाहेबांची भीती घालत होता, पण तुमच्या आजीसाहेब तर खूप मस्त आहे. ती हसत म्हणाली. मला माहीत होतं तुझं आणि आजीसाहेबांचं चांगलंच जमेल, म्हणून मी तुला हे काम दिलं. भार्गव सोफ्यावर रिलॅक्स बसला. थँक्यू सो मच. आता तुमच्यासोबत तुमच्या आजीसाहेबांच्या मनात पण मी जागा करेल. ती म्हणाली तसं त्याने भुवया उंचावल्या. इशिका, तू खरंच कधी तुझा हट्ट सोडणार नाहीस का? का स्वतःला त्रास करून घेत आहे? तुझी फॅमिली चांगली फॅमिली आहे. तुझ्यावर प्रेम करणारे आहे. माझ्याकडे तुला काय मिळणार आहे शिवाय रागाच्या? तो म्हणाला तशी ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. मिस्टर बीबी, प्रेम करते मी तुमच्यावर आणि मी माझ्या प्रेमासाठी काहीही करू शकते. हा माझा हट्ट नाही आहे. तुमच्यावर असलेलं प्रेम आहे आणि हे प्रेम मी कधीच कमी होणार नाही. तुमच्या रागालासुद्धा मी स्वीकारले आहे. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. एक वेळ भार्गवला वाटलं आता तिच्याशी लग्न करून तिला आपल्या पत्नीचा मान द्यावा, पण त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. तो स्वतः त्याच्या रागीट स्वभावाला घाबरायचा. त्याच्या रागामुळे तिला कधी काही झालं तर? म्हणून तो तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मागे हटत नव्हती. काय झालं? गप्प का झालात? तिने विचारलं. इशिका, प्रेम काय असतं ते मला माहीत नाही, पण तू अजूनही विचार कर. तुला माझ्यापेक्षा चांगला पार्टनर मला तुमच्याशिवाय काहीच नको आहे. जर मी तुमच्या चॅलेंजमध्ये हरले तर आयुष्यभर बिना लग्नाची राहील, पण माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणालाही मी जागा देऊ शकणार नाही. तुमच्या प्रेमातच मी माझं सगळं आयुष्य घालवेल. आता मला उशीर होत आहे, मी येते. स्वतःची आणि आजीसाहेबांची काळजी घ्या. बाय. असं म्हणून ती निघून गेली. भार्गव तिला बघतच राहिला. ही मुलगी जरा जास्तच क्लिअरली बोलते, तो केसांमध्ये हात फिरवत म्हणाला आणि रूममध्ये गेला. आरव रात्री घरी आला. तो त्याच्या रूममध्ये चालला होता, तितक्यात त्याला अंशूच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. म्हणून तो अंशूला बघायला गेला तर अंशू खाली पडलेला होता. त्याचा श्वास अडकला होता. त्याला बघून आरव घाबरला. अंशू, घाबरू नको, मी आहे. काही होणार नाही तुला. आरवने त्याला उचलून बेडवर झोपवलं आणि त्याचं नेहमीचं अशा परिस्थितीत देणारं इंजेक्शन घेतलं. अंशू, आता तुला बरं वाटेल.
आरवने त्याला इंजेक्शन दिलं आणि त्याला जवळ घेतलं. काही वेळाने अंशूचे श्वास नॉर्मल झाले आणि त्याला झोप लागली. आरवने हळूच त्याला खाली झोपवलं आणि एक नॅपकिन घेऊन त्याचा घामाने भिजलेला चेहरा पुसून काढला. एसीचं टेम्परेचर नॉर्मल केलं. अंशूच्या हृदयाला छिद्र होतं, त्यामुळे कधी कधी त्याला खूप थकवा यायचा, नाहीतर श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. अशा परिस्थितीत त्याची खूप काळजी घ्यावी लागायची. त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवावं लागायचं. आरव रोज रात्री एक तरी चक्कर त्याच्याकडे मारायचा. सतत कोणी ना कोणी त्याच्यावर लक्ष ठेवून असायचं. लहानपणी त्याला मरताना वाचवलं होतं, पण त्याच्या हृदयाचा इलाज अजूनही झालेला नव्हता. लहानपणी त्याला खूप खेळायला लागायचं, तेव्हा मात्र त्याची स्थिती अशीच खराब व्हायची. आबोली आणि प्रिया त्याला कधीच नजरेआड करत नव्हत्या. अंशूला शांत झोप लागली, पण आरवची झोप उडाली होती. त्याला आता अंशूला अजिबात एकटं सोडून जायचं नव्हतं, म्हणून तो तिथेच अंशूजवळ झोपला. त्याच्या डोक्यावर हात फिरवता फिरवता आरवला झोप लागली. सकाळी प्रिया अंशूला उठवायला गेली तेव्हा तिने आरव आणि अंशूला बघितलं. अंशू लहान मुलासारखा आरवला बिलगून झोपलेला होता. ते बघून ती हसली, पण तिचं लक्ष आजूबाजूला पडलेल्या वस्तूंकडे गेलं. तसा तिला अंदाज आला की रात्री काय झालं असेल. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती तशीच रडत तिच्या बेडरूममध्ये गेली. गौरवची ऑफिसला जायची तयारी झाली होती. तितक्यात प्रिया रडत आलेली त्याला दिसली. प्रिया, तो म्हणाला तशी ती त्याला बिलगली आणि जोरजोरात रडायला लागली. प्रिया, काय झालं? तू रडत का आहे? त्याने विचारलं. तिच्या रडण्यामुळे तो काळजीत पडला. गौरव, आपल्या अंशूचा हा त्रास कधी कमी होणार? ती म्हणाली. तसं त्याला आता सगळं कळालं. रात्री अंशूला परत त्रास झाला. आरव वेळेत लक्ष गेलं म्हणून बरं झालं, ती म्हणाली. तसा त्याने दीर्घ श्वास घेतला. आपला अंशू लवकरच ठीक होईल. आपण सगळे त्याच्यासोबत असताना त्याला काही होणार नाही, तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. सकाळी आरवला जाग आली. त्याच्या गालावर कोणीतरी प्रेमाने हात फिरवत होतं आणि काहीतरी बडबड केल्याचा त्याला आवाज येत होता. त्याने डोळे उघडून बघितलं तर अंशू त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपलेला होता आणि त्याच्याच गालावर हात फिरवत होता. गीत, माय डार्लिंग, माय स्वीट हार्ट, किती सुंदर आहेस तू. तुझ्यावरून माझी नजरच हटत नाही. देवाने तुला किती सुंदर बनवलं आहे. हे मुलायम केस, हे नक्षीदार डोळे, हे टोकदार नाक आणि हे गुलाबी ओठ. ओठ? गीत, तू अप्पर लिप्स केले नाही का? तुला मिशी आली आहे, तो आरवच्या ओठांवरून हात फिरवत म्हणाला. असू दे, त्याने मला काही फरक पडत नाही. मी तुला किस करू का? असं म्हणून अंशू आरवच्या ओठांकडे यायला लागला. तसा आरव घाबरला. तो काही बोलणार तितक्यात अंशूला कोणीतरी धरून मागे ओढलं. नालायक कुठला? अरे, सुंदर मुलींना किस करायचं सोडून स्वतःच्याच भावाला किस करत आहेस तू. काही लाज लज्जा शरम आहे का नाही तुला? गौरवने त्याच्या 2-3 फटके घातले. आता मात्र अंशूची पूर्ण झोप उडाली. तसा तो खडबडून जागा झाला आणि समोर पाहिलं तर आरव त्याच्याकडे शॉक होऊन बघत होता. ही गीत कोण आहे? आरवने विचारलं. तसा अंशू घाबरला. गीत? कोण गीत? कुठली गीत? कोणाची गीत? मला कोणी गीत वगैरे माहीत नाही. कोण आहे ही गीत? मी तर या गीत नावाच्या मुलीला ओळखतच नाही. गौरव पण त्याच्याकडे संशयाने बघत होता. तू जर तिला ओळखत नाही तर तिचं नाव घेऊन मला किस करायला का आला होता? आरव बेडवरून खाली उतरला आणि अंशूकडे आला. तसा तो पटकन बेडवर मागे सरकून बसला. गौरव आणि आरव दोघं त्याच्याकडे भोवया उंचावून बघत होते. अंशू, कोण आहे ही गीत? गौरवने थोडं जरब आवाजात विचारलं. तसा तो बिचारा अजून घाबरला. खरंच माहीत नाही ही गीत कोण आहे. मी गीत नावाच्या कुठल्याही मुलीला ओळखत नाही. दादाला काहीतरी गैरसमज झाला असेल, तो घाबरत म्हणाला. आज तू झोपेत गीत नावाच्या मुलीचं नाव घेतलं. त्या दिवशी मोना नावाच्या मुलीचं नाव घेतलं. अशा किती मुली आहेत तुझ्या लाईफमध्ये?
तू किती जणींना एक साथ फिरवत आहेस? आरवने विचारलं तसं त्याने काहीच आठवत नाही असा चेहरा केला. कोण मोना? कोण गीत? मी या दोघींनाही ओळखत नाही. तुम्ही का विनाकारण माझ्यावर संशय घेत आहात? हे बघा, तुम्ही जर मला घाबरवण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या स्वीट हार्टला बोलावून आणेल. मग बघा ती तुमचे काय हाल करेल. अंशूने त्यांना अबोलीची धमकी दिली. बोलव. तू आज तुझ्या स्वीट हार्टला बोलवच. आम्ही तिला सांगतो की तू झोपेत दुसरीलाच कोणाला तरी स्वीट हार्ट म्हणत होता. मग बघू ती आम्हाला बघेल की तुला. आरव म्हणाला. तिचा माझ्यावर जास्त विश्वास आहे. अंशू छाती ठोकपणे म्हणाला. ते तर आम्हालाही माहीत आहे. म्हणून तर तुला काही बोलू शकत नाही. गौरवने त्याचे केस ओढत म्हणाला. डॅड, केसांना नको हात लावू. कालच कलर केले आहे. अंशू म्हणाला तसं या दोघांनी डोक्याला हात मारला. एक काम कर बाळा, तू झोप. असंही जागा असला तरी तुझा काही फायदा नाही. झोप तू. गौरवने त्याला खाली झोपवलं आणि त्याच्यावर ब्लँकेट टाकून दिलं. आता तू निवांत झोप. तुला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही. आम्हाला ऑफिसला जायचं आहे. आम्ही निघतो. त्या दिवशी मोना होती, आज गीत होती. उद्या अजून एखादी घेऊन ये. स्वप्नात म्हटलं मी. शेवटच्या वाक्यात गौरव त्याला वॉर्निंग द्यायचा विसरला नाही. ते दोघं निघून गेल्यानंतर अंशूने पुन्हा ब्लँकेट चेहऱ्यावर घेतलं आणि गीतच्या स्वप्नांमध्ये गेला. आरवने पटकन त्याची तयारी केली, कारण त्याला कीर्तीला कॉलेजला सोडवायला जायचं होतं. थोड्या दिवस तोच तिला सोडवायला जाणार होता, कारण ती आत्ता घाबरलेली होती आणि तिला त्याची जास्त गरज होती. तो पटकन तयार होऊन नाश्ता करून धावत पळत कीर्तीकडे गेला. कीर्ती तयारच होऊन बसलेली होती, पण तिचा चेहरा उदास चेहरा होता. तिला भीती वाटत होती, पण आरव येत असतील स्वतःला नॉर्मल केलं. आय एम सॉरी. मला थोडं लेट झालं. तो आल्या आल्या तिची माफी मागायला लागला तसं तिला हसू आलं. आरव सर, ठीक आहे. इतकाही उशीर झालेला नाही आहे. पण तुम्ही घरून निघताना एकदा स्वतःला आरशात बघितलं नव्हतं का? ती तोंडावर हात ठेवून हसू दाबत होती. का? काय झालं? तो स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. त्याने घाईघाईत आवरण्यामध्ये स्वतःला नीट बघितलंच नव्हतं. तुम्ही शर्टचे बटन खालीवर लावले आहे, ती म्हणाली आणि तिने त्याच्या शर्टचे बटन व्यवस्थित लावायला सुरुवात केली. कीर्ती, असं रोज मी शर्टचे बटन चुकीचे लावून यावं आणि तू तुझ्या सुंदर हातांनी ते व्यवस्थित करावे. तो तिच्या कमरेवर हात फिरवत म्हणाला तसं तिने अंग चोरून घेतलं. आरव सर, आपल्याला उशीर होत आहे, ती लाजत म्हणाली तसं त्याने दोन्ही हातांनी तिला कमरेत पकडून जवळ ओढलं. आज तू खूप सुंदर दिसत आहे. असं वाटतं तुझं तोंड गोड करावं. तो तिच्या नाजूक ओठांवरून बोट फिरवत म्हणाला तशी तिला अजून लाज वाटायला लागली. आरव सर प्लीज. तिने लाजून मान दुसरीकडे फिरवली तसे त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकले. कीर्तीने त्याचा स्पर्श सहन न होऊन गच्च डोळे मिटले. आज इतकंच बस. पुढच्या वेळी इथून तोंड गोड करेल. तो तिच्या ओठांना चिमटीत पकडून म्हणाला. प्लीज. तिला भयंकर लाज वाटत होती. आरव तिचा लाल झालेला चेहरा बघून हसला. अच्छा ठीक आहे चल. तो तिचा हात पकडून तिला घेऊन गेला. तिला कॉलेजला सोडल्यानंतर तो परत ऑफिसला निघून गेला. इशिका आज पण पळत पॅलेसवर आली. तिने दीपकला सगळं सांगितलं होतं. नेहमीप्रमाणे त्याने तिला हिंमत देण्याचं काम केलं. इशिका आली तेव्हा भार्गव नाश्ता करत होता आणि आजीसाहेब त्याच्याशी काहीतरी बोलत होत्या. हे पॅलेस म्हणजे धर्मशाळा नाही आहे, कोणीही येऊन राहायला, भार्गव म्हणाला. इशिकाला अंदाज आला की या दोघांमध्ये काहीतरी वाद चालू आहे. का येणार नाही ती इथे? मी बोलवलं आहे तिला. आणि जितका तुमचा या पॅलेसवर हक्क आहे तितका माझाही आहे आणि त्या हक्काने मी मंजिरीला इथे बोलवलं आहे. आजीसाहेब म्हणाला तसा त्याने रागात एक दीर्घ श्वास घेतला. आजीसाहेब, तुम्हाला एकच गोष्ट वारंवार का सांगावी लागते? मला लग्नच करायचं नाही आहे. मग तुम्ही कितीही मुली बघितल्या तरी मी लग्नाला तयार होणार नाही.
त्यामुळे हा हट्ट सोडा आणि प्रत्येक वेळेस माझ्यासाठी मुली शोधून आणणं बंद करा. तो म्हणाला तसं आजीसाहेबांनी इशिकाकडे बघितलं. आम्हाला चांगलंच माहीत आहे की तुम्ही लग्न करायला का नाही म्हणत आहात ते. तुम्हाला दुसरीच कोणीतरी मुलगी आवडायला लागली आहे. पण ती मुलगी आपल्या घराण्याला शोभणार नाही. आपल्या घराण्याला आपल्या लेवलची मुलगी लागेल. त्यामुळे आम्ही ज्या मुलीसोबत तुम्हाला लग्न करायला सांगू, तुम्हाला तिच्यासोबतच लग्न करावे लागेल. आजीसाहेब रागात म्हणाल्या, हा घराण्याचा जप तुम्हीच करत बसा आणि मला दुसरी कोणतीही मुलगी आवडत नाही. त्यामुळे नको ते विचार करू नका आणि मला मुली बघणं बंद करा. ही शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला. जर इथून पुढे तुम्ही माझ्यासाठी मुली बघितल्या तर मी हा पॅलेस सोडून दुसरीकडे जाईल आणि तुम्ही इथेच राहा तुमचा हक्क गाजवत. तो रागात म्हणाला, आम्ही मंजिरीला इथे आणणारच आणि तुम्ही इथून कुठेही जाणार नाही. तुम्हाला आमची शपथ आहे. आजीसाहेब यांनी भार्गवला स्वतःची शपथ घातली तसं त्याने कपाळावर 2 बोटं घासली. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. तो रागात म्हणाला आणि तिथून निघून गेला. इशिकाला मात्र आजीसाहेबांचा खूप राग आला होता. अशी कोण आहे ही मंजिरी? तिच्यासमोर या मला काहीच समजत नाही. आणि मिस्टर बीबीसाठी तुम्ही त्या मंजिरीला घेऊन येत आहात. आता बघाच मी काय करते. साम दाम दंडभेद सगळेच आजमावते. इशिका तोंडातल्या तोंडात रागात पुटपुटली. इशिका मॅम, या कामात मी तुमच्यासोबत आहे. आपण दोघं मिळून त्या मंजिरीला इथून पळवून लावू. तिची बडबड शोणने ऐकली. आजीसाहेब आता बोलवाच मंजिरीला. बघू ती जिंकते का मी. इशिका तिची एक भुवई वर उडवत म्हणाली. शोणने तिच्यासारखे एक भुवई वर उडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही जमलं नाही. म्हणून त्याने दोन्ही भुवया उंचावल्या तसं आजीसाहेबांचं लक्ष त्याच्यावर गेलं. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.